नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये सर्वांचं स्वागत. प्रथम आजच्या ठळक घडामोडी. एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा जास्त पावसाळे मी पाहिलेत, मला जास्त बोलायला लावू नका, उरली सुरली राहू द्या, असा सज्जडदम ठाकरे गटाचे राजन विचारे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. तिघे साहेबांनी कधी नाव नव्हतं दिलं होतं. आनंद आश्रम म्हणून नाव होतं, ते तुम्ही काढून स्वतःचं नाव लिहिलं. नवरात्र उत्सव करता तिकडे, नवरात्र उत्सवामध्ये नागरिक स्टोअर नावाचा पहिल्या वर्षापासून 30-35 वर्षापासून नागरिक स्टोअर वाला संबंध गेट द्यायचा, त्याचा गेट काढून स्वतःचा गेट लावलेलं. अरे दिघे साहेबांनी एवढा मोठा उत्सव केले, स्वतःचा बोर्ड कधीच लावला नाही. तुम्ही फक्त तुमच्या नावा करता, तुमच्या ह्याच्या करता तुम्ही काम करता. अरे आम्ही सुद्धा तुमच्यापेक्षा सिनियर आहोत आणि आम्ही कधी पक्ष म्हणून तुम्हाला मदत केलेली आहे. तुम्हाला पहिला आमदारकी तिकीट कोणाच्यामुळे मिळाला सांगावं त्याने, हिंमत असेल तर. राजन विचारे तुमच्या मागे होता म्हणून तुम्हाला आमदारकीचा तिकीट मिळाला. तेव्हा सतीश प्रधान आमदाराचं तिकीट बाळासाहेबांनी तेव्हा घोषित केलं होतं. त्यामुळे बघा, तुम्हाला मी परत सांगतो, तुमचं राहिलेला आता काळ आहे, चांगल्या पद्धतीने काम करा. आम्हाला आमचं काम करू दे, तुम्हाला तुमचं काम करा. आम्हाला सर्व तुमची काही गोष्टी आहेत ते सर्व माहिती आहेत. ज्या वेळी ओपन करेल ना, तुम्हाला फिरणं पण मुश्किल होऊन जाईल. त्यामुळे राजन विचारेच्या नादी लागू नका. आणि राजन विचारे उघडं पुस्तक आहे, कधी कोणी उघडून बघू शकतो. आणि मी काय आज लहानाचा मोठा झालेला आहे, या ठाणेकरांच्या आशीर्वादामुळे झालेलं. त्यामुळे या भानगडीत पडू नका. तुमच्यात हिंमत नसेल तर तुम्ही विकासाची कामं दाखवा ना. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून काय केलं ठाण्यासाठी ते दाखवा. तुम्ही 10 वर्षात मी काय काम केलं ते सांगतो. नरेश मस्के महापौर 2.5 वर्षात तुम्ही काय केलं सांगा, मी सांगतो तुम्हाला मी काय काम केलं ते. त्यामुळे उगाच कोणाला जे चाललंय त्या पद्धतीने व्यवस्थितपणे चालू द्या. चांगलं हे चाललंय, प्रचार करा. तुम्ही मुख्यमंत्री 2.5 वर्ष म्हणून होतात, या ठाण्यासाठी काय केलं ते सांगा. अहो तुम्हाला आयडिया आम्ही द्यायचो, हे काम झालं पाहिजे, ते काम झालं होतं. तीच फक्त पत्रके घेऊन तुम्ही या सर्व मंजुरी केली. आणि एकटा एकनाथ शिंदे काय करू शकतो, त्यावर राजन विचारे पण तुमच्याबरोबर होता, हे लक्षात ठेवून द्या. चित्रपटामध्ये जे दाखवलं ते खोटं होतं, मात्र आम्ही दुसरा भाग काढू त्याच्यामध्ये खरं दाखवलं. अहो साहेब, म्हणजे तुम्हाला कळलं ना की पहिलं खोटं दाखवलं, ते कबूल केलं साहेब त्यांनी. असं म्हणणं आहे की सभागृह नेतेपद तुम्ही त्यांना दिलं तर ते तुम्ही देणार नव्हते, त्यांनी राजीनामा अहो साहेब, हे आता तुम्ही बोलतात, एवढे दिवस तोंड तुमचं शिवलं होतं का? आणि तुमच्यावर विश्वास कोण ठेवणार? तुम्हीच पिक्चर डायरेक्टर तुम्हीच होतात ना. तुम्ही काय स्क्रिप्ट काय राजन विचारे लिहायला आला होता? म्हणजे तुम्ही खोटं दाखवलं ना, एवढ्या लोकांना फसवलं तुम्ही. जर त्याच वेळेला बोलायचं होतं ना, त्यावेळेला पिक्चरमध्ये तुम्ही काय दाखवलं की राजन विचारे आला, चावी दिली आणि गेला, घरापर्यंत पोहोचवला. हे तर आम्ही तर सांगितलं ना तुम्हाला. आताच काही किस्से काढावे वाटतात. आता किस्से म्हणजे आता त्यांना कळलंय, त्यांचा किस्सा लोकांना समजलेला आहे. त्यांचे किस्से जे आहेत ना, सर्व लोकांना माहिती आहेत. आणि त्यातले भरपूर किस्से मला पण माहिती आहेत, कारण मी 40 वर्ष या राजकारणामध्ये होतो दिघे साहेबांपासून. आणि आम्ही दिघे साहेबांचे ओरिजिनल चेले आहोत. दिघे साहेब माझ्या शेजारीत राहायचे. हां, असं म्हणणं आहे की आनंद दिघे साहेबांना मातोश्रीवरून असा आदेश त्यांना होता की दिघे साहेबांना पदावरून जिल्हा प्रमुख पदावरून काढायचं होतं. आणि त्यांचा ते रुग्णालयात असताना त्यांना तसं सांगण्यात आलं, त्यामुळे दिघे साहेब बेचैन झाले. तुम्हाला माहिती आहे का, एक शॉट त्याने असा पण दाखवला होता, ते पण विचारून घ्या त्यांना, की दिघे साहेबांची बॉडी त्या ठिकाणी खांद्यावर उडी मारून खाली उडी मारले. हे हा पण शॉट होता, ते पण खरं आहे का दाखवा ना लोकांना. हां, अरे कशाला लोकांना उल्लू बनवता. हां, थोडे दिवस राहिलेत, उगाच नादी लागू नका आमच्या. असं म्हणतात की राजनचा सीझन संपलेला आहे. आता सीझन कुठला चालू होईल तुम्हाला बघेल ते. आता तुम्हाला 4 तारखेला कळेल कोणाचा सीझन चालू होईल. आणि सीझन कोणाच्या सांगण्याने नसतो, जनतेच्या हातात सीझन आहे. 2 मिनिटं आपल्या सगळ्यांना. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे.
मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. कल्याण लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण हे ठरत नव्हतं. जेव्हा ठरवलं त्याच्यावर पण विश्वास नाही अशी परिस्थिती त्यांच्यावर आली आहे. त्यांना कार्यकर्त्यांवर, पदाधिकाऱ्यांवर, नेत्यांवर कधीच विश्वास नव्हता. त्यांचा फक्त स्वतःच्या परिवारावरच विश्वास आहे असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. श्रीकांत शिंदे यांच्या निवडणूक कार्यालयाचे कल्याण पूर्वेत उद्घाटन झाले. या उद्घाटनाप्रसंगी श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटासह इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला. इकडे ठरत नाही तसं इकडे पण ठरत नव्हतं आणि ज्याला ठरवलं त्याच्यावरती पण विश्वास नाही अशी परिस्थिती जी आहे, अशी परिस्थिती यांच्यावरती आली आहे. म्हणून जेव्हा विश्वास नव्हता ना, हे इतके वर्ष बाळासाहेबांच्या नावावरती ज्यांनी राज केलं, बाळासाहेबांच्या नावावरती ज्यांनी सत्ता भोगली, अशा लोकांना जे आहे कार्यकर्त्यावरती कधीच विश्वास नव्हता. म्हणून तुमच्याकडून जे आहे हे 50 आमदार जे आहे तुम्हाला सोडून गेले, 13 खासदार तुम्हाला सोडून गेले, एवढे लाखो पदाधिकारी तुम्हाला सोडून गेले, नगरसेवक तुम्हाला सोडून गेले. का? तुमचा तो विश्वास आहे, हा विश्वास स्वतःच्या परिवारावरतीच आहे. बाकी कार्यकर्त्याशी काही घेणं देणं नाही, तुमच्या खालच्या नेत्यांशी काही घेणं देणं नाही. म्हणून ही परिस्थिती जी आहे की 2 वर्ष अगोदर जो उठाव केला तो उठाव शिंदे साहेबांनी याच वेळी केला की ज्या कार्यकर्त्यांनी जे आहे घरदार बघितलं नाही, सर्व काही अर्पण करून टाकलं पक्षासाठी, पूर्ण वेळ पक्ष वाढवण्यासाठी खर्च घालवला. अशा कार्यकर्त्यावरती देखील जो आहे हा विश्वास त्यांचा नव्हता. म्हणून हा उठाव जो आहे 2 वर्ष अगोदर झाला आणि शिवसेना. भाजप आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. जागा वाटप होईपर्यंत नाराजी असते, पण जागा वाटप झाल्यानंतर प्रत्येकाला वाटते आहे की नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले पाहिजे. तसेच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून विनंती केली आहे की आम्हाला देखील बैठका, कार्यक्रम द्यावेत अशी प्रतिक्रिया आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे. खरं म्हणजे ही निवडणूक आहे, ही देशाची निवडणूक आहे. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावेत यासाठी आमच्यासारखा कार्यकर्ता खास करून काम करतोय आणि मनापासून त्याच्यामध्ये यश येत आहे. मोदी साहेबांनी केलेला विकासाचा झंझावात हा ग्रामीण भागामध्ये संपूर्ण पोचलेला आहे आणि त्यामुळं या आमच्या मतदारसंघात सुद्धा चांगल्या प्रकारचं वातावरण होऊन जात आहे आणि चांगल्या प्रकारचं रिझल्ट मिळून जाईल. तर श्रीकांत शिंदे असेल, कपिल पाटील असेल, या भागात मोठ्या प्रमाणात आपला मतदारसंघ आहे. मात्र बाळामामा असतील, दुसरीकडे श्रीकांत दरेकर ह्या देखील उभ्या टाकल्यात. आपल्याकडनं कशा प्रकारची तयारी आहे त्या? खरं म्हणजे निवडणूक आली तर उमेदवार असतात, पण त्याच्याहीपेक्षा डॉक्टर श्रीकांत शिंदे हे पूर्ण मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारचा विकासाची दिशा ठेवून काम करणारा खासदार म्हणून त्यांचं नाव आहे आणि त्यामुळं माझा तो पूर्वीचा मतदारसंघ ना आजही माझं त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रकारचा संपर्क मतदार आहे. निश्चितपणे त्यांच्याबरोबर आम्ही सगळेजण काम करतो आहे. आमच्या भिवंडी मतदारसंघात सुद्धा तीच परिस्थिती आहे. माझ्या मतदारसंघात चांगल्या पद्धतीने काम. संजय राऊत म्हणतात की कल्याण डोंबिवली असेल, भिवंडी असेल, ठाणा असेल या ठिकाणी भगवा फडकणं, मात्र भाजपची साथ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ही सीट जी आहे ते शिवसेनेला सोडण्यात आली. ठाणे असेल, कल्याण असेल. नाही, खरं म्हणजे ठाणे असेल, कल्याण असेल, या ज्या सोडल्या गेलेल्या सीट आहेत ह्या निश्चितपणे त्यांचा हक्क होता, तो हक्क त्यांना दिलेला आहे. आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे, कशा प्रकारची भेट असते? मुख्यमंत्र्यांना हीच विनंती केलेली आहे की आपणही काही आम्हाला बैठका द्याव्यात, कार्यक्रम द्यावेत, जेणेकरून जास्तीत जास्त वातावरण चांगलं व्हावं आणि
देशाच्या पंतप्रधानांना ठाणे जिल्ह्याने सुद्धा ताकद द्यावी, कोकणाने ताकद द्यावी हाच त्याच्यामधला हेतू. संविधान धोक्यात आहे असं नेहमीच विरोधक म्हणतात. नक्की 400 पारचा नारा जो आहे तो संविधान धोक्यात आहे. संविधानाचा हा खरा म्हणजे विषयच नाही, हा देशाचा विषय. संविधान हा विषय बदलण्याचा प्रश्नच येत नाही. उगाच कुठंतरी निमित्ताला कारण येते. 400 पार झाल्यानंतर संविधान बदलणं ही कोणाच्याही मनातली भावना नाही. हे विरोधकांचं षडयंत्र आहे आणि त्यामुळे त्याचा तो परिणाम करतात. मोदी म्हणतात की मोदी परिवार म्हणून मतं आता मागत आहेत, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी कशा प्रकारचा बदलाव असणार आहे. नाही, मोदी साहेबांच्या नावानेच आम्ही घडलेले कार्यकर्ते आहोत. मतदारसुद्धा त्याच नावाने तयार झालेले आहे आणि मोदी साहेबांच्या कामाचं जे नमस्कार रसिको. मी 1968 साली कोल्हापूरहून लग्न होऊन ठाण्याला आले आणि आल्या क्षणापासून ठाण्याची झाले. कारण ठाणे हे गावच तसं अतिशय सुरेख असं होतं. खरं सांगायचं तर त्यावेळेला ठाण्यात हे माझं गाव, माझं सासर एवढंच बघण्याची भावना होती. परंतु हळूहळू मी इथं माझ्या नृत्यकलेचा प्रवास चालू केला आणि ठाण्याने मला इतकं प्रेम दिलं. ठाण्यातल्या सर्व थरातल्या म्हणजे संस्थांनी, नाट्यसंस्था, नृत्यसंस्था सगळ्यांच्याकडून मला भरभरून प्रेम मिळालं आणि मला एक कला उपासक असून मला गुरुचं स्थान दिलं. आज ठाण्यात जवळजवळ 15 माझ्या विद्यार्थिनी नृत्य क्षेत्रामध्ये अतिशय अप्रतिम असं कार्य करत आहेत. त्यांच्या संस्था आहेत त्या प्रतिथेयश होत आहेत आणि गडकरी रंगायतन, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह अशा सुरेख नाट्यगृहांमुळे ह्या कलाकारांना अतिशय चांगली संधी पण मिळते. ठाण्याचं पहिलं नाव श्री स्थानक. श्री म्हणजे समृद्धी, श्रीमंती, सर्वांगीण विकास. आज ठाणं जे सर्वार्थाने वाढलेलं आहे आणि त्याचं मला असं वाटतं की कौपिनेश्वराचा आशीर्वाद आणि सर्व राजकीय पुढाऱ्यांचं ठाण्याला मिळत असलेलं प्रेम. तर मला असं वाटतं की ज्या ठाण्याला पुष्कळ तळी आहेत, अनेक तलाव आहेत आणि त्यामुळे ठाणं हे जीवनदायी आहे. तर इथल्या सर्व कलाकारांनी आणि समाजसेवकांनी आपलं जीवन ठाण्याच्या उत्कर्षासाठी पुढे वाहावं, द्यावं, कार्य करावं आणि तसे ते देतही आहेत आणि ठाण्याचा विकास श्रीस्थानक ह्या नावाप्रमाणे सर्वार्थाने समृद्ध व्हावा. कारण आम्ही आहोत ठाणेकर, आम्ही ठाणेकर आणि ह्या आम्ही ठाण्यातल्या सर्वांनी मिळून प्रत्येक मी माझ्यासारखा ठाणेकर एकत्र झाला तर ठाणं अधिक उज्ज्वल होईल यात शंकाच नाही. धन्यवाद. आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर. होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.